जय जय रघुवीर समर्थ. सर्व साधकांना वंदन. आपण अध्यात्म रामायणाच्या अंतर्गत येणाऱ्या राम हृदय या विषयाचा उहापोह सध्या करत आहोत. साधकांनी काल प्रश्न विचारले, त्यातील काही साधकांना प्रश्नाची उत्तरं देता आली, अन्य काही जणांना कालाच्या अभावामुळे त्याची उत्तरं देता आली नाहीत. तेव्हा त्यांचे प्रश्न आधी घेऊया आणि त्यानंतर आपण पुढे सरकूया. एक प्रश्न विचारण्यात आला होता, तो म्हणजे निश्चक्रम हत राक्षसः. पहिला श्लोक जर आपण समोर आणून पाहाल स्क्रीनवरती तर आपल्या लक्षात येईल. स्क्रीनवरती श्लोक दिसतोय सगळ्यांना? स्क्रीनवरती श्लोक दिसतोय का? माया मनुष्योऽव्ययः निश्चक्रम हत राक्षसः पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे. यामध्ये प्रश्न असा विचारण्यात आला की निश्चक्र कसं काय केलं? कारण गर्भामधल्या असणाऱ्या राक्षस शिशूंची हत्या रामरायांनी केली नाही, तर निश्चक्रम हत राक्षसः हे कसं काय शक्य, असा एकाने प्रश्न विचारला. तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, निश्चक्र करणे म्हणजे त्यांची सत्ता उलथवून लावणे. तेव्हा अशा भयंकर असणाऱ्या या राक्षसांची सत्ता उलथवून लावण्यात आली आणि विभीषण राजा झाल्यामुळं की जो रामरायांच्या आज्ञेचं पालन करणार आहे, अशा विभीषणाच्या सांगण्यावरून, विभीषणाला सांगितल्यावरून रामरायांनी त्या पद्धतीनं रामराज्याचंच पालन त्या ठिकाणी होईल अशा प्रकारे व्यवस्था लावली. त्यामुळं ते शिशु जरी पुन्हा पुढे राक्षस म्हणून जन्माला आले आणि राक्षसांचं राज्य चालू राहिलं, तरी सुद्धा ते सर्व विभीषणाच्या अधिपत्याखाली असल्यामुळं आणि विभीषण स्वतः रामरायांना अंकित असल्यामुळं राक्षसी सत्ता नष्ट झाली आणि रामरायाच्या धर्मसत्तेचंच पालन होत राहिलं. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर इथं प्राप्त होतं. आणखी एक चांगला प्रश्न विचारला होता, त्यामध्ये त्याच्याच पुढचा भाग ब्रह्मत्वम आद्यम स्थिराम, हे ब्रह्मत्व हा विषय जो सांगितला, त्या विषयाच्या संदर्भाने विचार करायचा झाला तर सोपाधिक आणि निरुपाधिक अशा दोन प्रकारच्या ब्रह्मांचं आपण वर्णन काल पाहिलं. तर सोपाधिक ब्रह्म रामराय ग्रहण करतात आणि निरुपाधिक ब्रह्म याचा ते स्वीकार करत नाहीत असा आपण विचार मांडला. तर याचा भावार्थ नेमका काय आहे? सोपाधिक म्हणजे काय आणि निरुपाधिक म्हणजे काय, याचा नेमका अर्थ काय, असा एक प्रश्न उपस्थित करण्यात आला. तर त्याचा भावार्थ असा आहे, उपाधीन सहित म्हणजे सोपाधिक आणि उपाधी विरहित म्हणजे निरुपाधिक. उपाधी कशाची? उपाधी म्हणजे कंडिशनिंग, बंदिस्तपणा.
उपाधी कशाची? उपाधी आहे मायेची. तर ते परब्रह्म जे निर्लिप्त आहे, सगळ्यांच्या पलीकडचं आहे, तेच जेव्हा मायेनं उपाधी प्राप्त करतं, म्हणजे सोपाधिक ब्रह्म असं होतं, त्यावेळेला ते भासायला लागतं, त्याचं वर्णन करता यायला लागतं. कारण ते मायेनं सोपाधिक झालेलं आहे, उपाधीनं युक्त झालेलं आहे. आणि निरुपाधिक याचा अर्थ माया विरहित आहे, त्याला मायेचा स्पर्श नाहीये. उदाहरण बघूया. जेव्हा आकाशामध्ये सूर्य आपल्याला दिसतो, तर तो सूर्य एकदम स्वच्छ दिसत असतो. ज्या वेळेला मध्ये ढग येतात, तर ढगांमुळं सूर्याचा तो स्पष्टपणा कमी कमी होत जात, सूर्य दिसेनासा होऊन जातो आणि ढगाच्या अवतीभोवतीनं थोडासा प्रकाश पृथ्वीवर येतो. याचा अर्थ पृथ्वीवरून जर सूर्याकडे बघितलं ढग असताना, तर सूर्याचा प्रकाश मलिन झाला. पण सूर्याच्या दृष्टीनं जर आपण ते बघितलं, तर सूर्याचा प्रकाश मलिन झालाय का? सूर्याचा प्रकाश मलिन नाही झाला. सूर्याचा प्रकाश जसाच्या तसा स्वच्छ आहे. पण दिसताना तो कसा दिसतोय? मलिन झाल्यासारखा पृथ्वीवरून. का? सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये ढग आहे आणि त्या ढगातून येणारा प्रकाश मात्र मलिन दिसतो. ढग ही उपाधी आहे. ते ढग बाजूला काढले की मूळचा सूर्याचा प्रकाश जसा आहे तसाच पृथ्वीला प्राप्त होतो, म्हणजे निर्मल असणारा प्रकाश दिसायला लागतो. मुळात प्रकाश मलिन नव्हताच कधी. सूर्याचा प्रकाश स्वच्छच होता. ढगामुळे तो प्रकाश मलिन झाला आहे, कमी झाला आहे, असं आम्हाला पृथ्वीवरून भासलं. पण मुळात सूर्याच्या ठिकाणी कोणतंच मालिन्य नाही. हे जसं, त्याचप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी प्रकट होणं नाही आणि प्रकट होणं नसण्यामुळं पुन्हा तिरोहित होणं हेही नाही. पण त्या ढगांप्रमाणे ती मायामध्ये येते, तिची उपाधी मध्ये येते आणि त्या उपाधीच्या योगामुळं आपल्याला ते ब्रह्म प्रकट झाल्यासारखं भासतं आणि पुन्हा तिरोहित झाल्यासारखं पण भासतं. म्हणून त्या दृष्टीनं आपण सोपाधिक ब्रह्म असं म्हटलं, म्हणजे वैष्णव स्वरूपामध्ये श्री रामरायांनी प्रवेश केला. हा जो भावार्थ बघितला, तो वैष्णव स्वरूपामधले श्री राम म्हणजे परब्रह्म स्वरूप हे सोपाधिक ब्रह्म म्हणवणं हे जास्त उचित आहे, असा त्याचा भावार्थ आपण बघितला. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं असावं. आणि एकाने उदय गोरे म्हणून त्यांनी प्रश्न विचारला. अलाउड टू स्पीक. उदय गोरे बोलू शकतात, त्यांना काही बोलायचं असेल तर. विश्वोद्भव स्थिति लयादिषु हेतुमेकम् मायाश्रयं विगतमायम् अचिन्त्यमूर्तिम् आनंद सांद्रममलं निजबोध रूपं सीतापतिं विदित तत्त्वमहं नमामि. विश्व उद्भव स्थिति लय आदिषु हेतुम एकम मायाश्रयं विगत मायम अचिंत्य मूर्तिम आनंद सांद्रम अमलम निजबोध रूपम सीतापतिम विदित तत्वम अहम नमामि. असा पुढचा श्लोक आहे. विश्वाचा उद्भव म्हणजे विश्व उत्पन्न करणे, विश्वाची स्थिती म्हणजे जगाचं पालन,
विश्वाचा लय करणे इत्यादी गोष्टींच्या माग जो मूलभूत हेतू आहे, जो आहे म्हणून विश्व आहे, जो आहे म्हणून विश्व उत्पन्न होतं, जो आहे म्हणून विश्वाची स्थिती राहते काही काळ, आणि जो आहे म्हणून विश्वाचा लय सुद्धा होतो, या सर्वाच्या माग एकमात्र जो हेतुभूत आहे, कारणभूत आहे, ज्याच्या खेरीज हे होणं शक्यच नव्हतं, अशा मायेचा आश्रय घेतलेल्या पण स्वतः मात्र मायेपासून मुक्त असलेल्या, मायेचा आश्रय घेतलेला पण स्वतः मात्र मायेपासून मुक्त असलेला. इथं मायेचा आश्रय घेतलेला हाही अर्थ एक बरोबर आहे, आणि मायेनं ज्याचा आश्रय घेतला आहे हा अर्थ अधिक बरोबर आहे. मायाश्रयम, मायेचा आश्रय घेतलेला असा जर अर्थ घेतला तर मायेच्या मदतीनं ज्यानं विश्व निर्माण केलं असा अर्थ घ्यायचा. आणि मायाश्रयम याचा दुसरा अर्थ जो अधिक योग्य आहे तो म्हणजे ज्याच्या आश्रयामुळं माया राहते, जो आहे म्हणून माया टिकून आहे, जो नसता तर माया शिल्लक राहिली नसती, असा जो कोणी आहे तो मायाश्रय. आणि जेव्हा मायेच्या पलीकडे तो जातो, विगत मायम अचिंत्य मूर्ती, जो जेव्हा मायेच्या पलीकडे जातो त्यावेळेला त्याचं चिंतनही करणं शक्य नाही. कारण चिंतन मननाधिक जे विषय आहेत हे सर्वच्या सर्व विषय हे मायोपाधीच्या अंतर्गत येतात. बोलणं, चिंतन करणं, विचार करणं, जिथं बुद्धीचा संबंध आहे, जिथं मनाचा संबंध आहे, हा सर्व प्रांत हा मायेच्या अंतर्गत येतो. पण मायेच्या पलीकडे जो प्रांत आहे की जिथं एकच एक स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे, त्या ठिकाणी मात्र आपण बुद्धीनं प्रवेश करू शकत नाही. कारण बुद्धी सुद्धा एक मायेचा अंश आहे, बुद्धीमध्ये सुद्धा मायेचा प्रबल अंश आहे. कारण बुद्धी ही पिंडामधील जशी आहे, ब्रह्मांडामध्ये त्यालाच महत्त्व असं म्हणतात. पिंडामध्ये जो अहम आहे तसाच ब्रह्मांडामध्ये त्याला अहम तत्व असं म्हणतात. पिंडामध्ये मन आहे तसं ब्रह्मांडामध्ये त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. त्यामुळं या स्तरानं विचार केला तर जो मुळात मायेला ज्याचा आश्रय आहे, जो आहे म्हणून माया टिकून आहे, असा मायेनं ज्याचा आश्रय घेतलाय असा भगवान, पण जो मायेच्या मदतीनं हे विश्व निर्माण करतो, जेव्हा तो विगत मायेचा त्याग करतो, त्या मायेला आपल्यामध्ये विलय करून घेतो, त्या स्थितीमध्ये तो जसा असतो म्हणजे ब्रह्मस्थिती, त्यालाच अनिर्वचनीय असं म्हणतात, ज्याच्याबद्दल बोलता येणं शक्य नाहीये. असा जो कोणी आहे तो अचिंत्य मूर्ती आहे. त्याच्याबद्दल चिंतन करणं हा मनाचा विषय होऊ शकत नाही. कारण आमचं मन हे जरी सूक्ष्म असलं तरी सुद्धा एकदेशी आहे. आमच्या मनामध्ये सगळ्या परमात्म्याला सामावून घेण्याचं सामर्थ्य नाहीये. कारण मन सुद्धा मायेचा एक अंश आहे. त्या महामायेला सुद्धा त्या परब्रह्माची गवसणी घालता येणं शक्य नाही. आकाशाला सुद्धा त्या परब्रह्माची गवसणी घालता येणं शक्य नाही. कारण दासबोधात समर्थांनी म्हटलं तो परमात्मा कसा आहे, त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर गाळून घेतले नभा. जणू काही असे विशेष गाळणं बनवलं की ज्या गाळण्यानं आकाशाला सुद्धा गाळून घेतलं, म्हणजे आकाश सुद्धा पलीकडे जाऊ शकत नाही त्या गाळण्याच्या. हे कल्पनेनं समजून घ्यायचं. असा तो परमात्मा आहे की जिथं आकाश सुद्धा काय आहे, आकाशाच्याही पलीकडे तो आहे. आकाश सुद्धा शून्यत्वाच्या उपाधीनं बाधित आहे.
त्यामुळं असा तो जो कोणी आहे तो परमात्मा अचिंत्य आहे. त्याचं चिंतन करणं, त्याच्याबद्दल विचार करणं हे संभव नाही. पुढे म्हणतात आनंद सांद्रम अमलम. तोच श्रीराम भगवान कसा आहे? आनंद सांद्र म्हणजे आनंद रूपी रसानं ओतप्रोत भरलेला आहे. रामरायाचा जे नाव आहे राम, या राम शब्दाचा अर्थच आनंद मुळात आहे. त्यामुळं आनंद सांद्रम अमलम, अमलम याचा अर्थ ज्याच्यामध्ये माया रूपी मळ नाही, अशुद्धी नाही, असा जो परमात्मा आहे आणि तो निजबोध रूप आहे. निजबोध रूप म्हणजे जो समक्ष आला, समोर आला, प्रकट झाला की आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचा बोध होतो, प्रबोध होतो, असा तो निजबोध रूप आहे. असे श्री भगवान आनंद सांद्रम अमलम निजबोध रूपम सीतापतिम विदितम विदित तत्वम अहम नमामि. असा तो सीतापती श्रीराम, ज्याचं तत्व सगळ्या ब्रह्मांडाला विदित आहे, त्याला मी वंदन करतो. त्याचं तत्व याचा अर्थ तो अप्रमेय आहे, हेच आम्हाला माहिती आहे. त्याची परिपूर्ण माहिती होऊ शकत नाही, त्याचं परिपूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. हेच ज्ञान विदित आहे, जाणलेलं आहे. ज्याच्याबद्दल पूर्ण स्वरूपामध्ये बोलता येत नाही इतकंच आम्ही बोलू शकतो. त्याचा अनुभव पूर्णांशाने घेता येणं शक्य नाही, इतकाच अनुभव आम्ही सांगू शकतो. असा श्रीराम जो सीतापती आहे. सीतापती याचा अर्थ इथं त्या मायेचा पती, जी आदी माया आहे, त्या मायेचा पती श्रीराम, त्याला मी वंदन करतो असं राम हृदयात म्हटलेलं आहे. दुसऱ्या श्लोकात ज्याच्याबद्दल ज्ञान जाणून घ्यायचं असतं, ज्याच्याबद्दल आपल्याला बोध करून घ्यायचा असतो, त्याला आधी वंदन करावं, त्याचं आधी पूजन करावं. कारण त्याचा बोध जर आम्हाला झाला नाही तर आम्ही अपूर्ण राहू, अज्ञ राहू. आणि जाणून जे घ्यायचं आहे ते जाणून घ्यायची पात्रता असताना सुद्धा केवळ आणि केवळ विनम्रतेचा अभाव असल्यामुळं आम्हाला ते जाणता आलं नाही. आमच्या सर्व परंपरेमध्ये एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर एक पद्धत शिकवली, आणि ती पद्धत म्हणजे विनम्रतेची, शरणागतीची. या दुसऱ्याच श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये तम जानकीशम भजे असं म्हटलं, आणि आता या दुसऱ्या श्लोकामध्ये अहम नमामि असं म्हटलं. कोणतंही महान ज्ञान, श्रेष्ठ ज्ञान, दिव्य ज्ञान आपल्याला त्या देवतेच्या कृपेनंच प्राप्त होऊ शकतं, किंवा सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त होऊ शकतं. आणि ती कृपा जर त्यांना करावी अशी वाटवायची आपल्याला असेल, त्यांना असं वाटावं की अरे ह्याच्यावर कृपा करूया, याला हे ज्ञान देऊया. बघा पुढे तो विषय येणार आहे. हनुमंतरायांनी किती विनम्रपणे प्रार्थना केली आहे रामरायांना, मला तत्व जाणायचं आहे, तरी कृपा आमच्यावर करा. ही जी प्रार्थना भगवंताला हनुमान करतात, आणि तो योग्य आहे असं भगवान सीतामाईंना सांगतात. हे जाणून घ्यायला त्याचं एक कारण किंवा एकमेव कारण म्हणायचं तर हा भक्ती विनम्र आहे असा शब्द आहे. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये
जे जाणून घ्यायचं असेल त्याच्यासाठी नमन, पूजन, सेवा ही तत्व सांगितली. कारण जाणून कुणाबद्दल घ्यायचंय? जो या ब्रह्मांडाला निर्माण करतो, जो त्याचं पालन करतो, त्याचा विनाश करतो, लय करतो, असा एकमेव जो हेतू आहे आणि ज्याला मायेसारखा म्हणजे महामायेला सुद्धा ज्याचा आश्रय घ्यावा लागतो आणि जो स्वतः मायेच्या तावडीत सापडत नाही, असा जो अचिंत्य महान आहे, आनंद स्वरूप आहे, अमल आहे, म्हणजे मायेचा थोडा सुद्धा लवलेश ज्याच्यामध्ये अशुद्धीचा नाही आणि जो साक्षात समोर प्रकट झाल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त होतं असा निजबोध रूप आहे, अशा त्या तत्वरूपाला मी वंदन करतो, असा दुसरा श्लोक सांगतो. पुढं पठन्ति ये नित्यमनन्य चेतसः शृण्वन्ति चाध्यात्मिक संज्ञितं शुभम रामायणं सर्व पुराण सम्मतं निर्धूत पापा हरिमेव यान्ति ते. आता श्री रामायणाची स्तुती केलेली आहे. या रामायणाची स्तुती काय आहे? रामायणम सर्व पुराण सम्मतम. सर्व पुराणांमध्ये अत्यंत सन्मान ज्याला प्राप्त आहे असं रामायण. पुराण म्हणजे काय? ज्यामध्ये सर्ग प्रतिसर्ग, मन्वंतर, पूर्व इतिहास अशा अनेक गोष्टी तत्वनिष्ठ महापुरुष ऋषीमुनी यांनी ग्रथित केलेला असतो, त्याला पुराण असं म्हणतात. आणि असे अनेक पुराण आहेत. मुख्य 18 पुराण, त्याच्यामध्ये उपपुराण परत 18 आणि औपपुराण, अशा प्रकारे इतका मोठा संभार या पुराणांचा आहे. या सर्वांमध्ये, या सर्व पुराणांमध्ये रामायण नावाचा जो ग्रंथ आहे, त्या रामायण ग्रंथाचं महात्म्य हे जवळजवळ प्रत्येक पुराणांनी गायलं आहे. मुख्य मुख्य पुराणांनी तर अवश्य गायलेलं आहे. त्यामुळे पुराणांची संमती याला प्राप्त आहे, ऋषींची संमती, भगवंताची संमती याला प्राप्त आहे. याच्या श्रेष्ठत्वाचं गुणगान केलेलं आहे. स्कंद पुराणाने तर असं म्हटलं की नास्ति रामायणात परम. रामायणाच्या पलीकडं काहीच नाहीये, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अन्य जगात काहीच नाहीये. तेव्हा अशा सर्व पुराण सम्मत असणाऱ्या रामायणाचा अनन्य चेतनेनं जे पाठ करतात, पठन्ति नित्यम अनन्य चेतसा, अनन्य भावनेनं हृदयाची एकाग्रता करून मनामध्ये रामचरित्राबद्दल आत्यंतिक प्रेम आणि श्रद्धा हा भाव ठेवून जे त्याचा पाठ करतात, अनन्य चेतसा, याचा अर्थ इथं मला अन्य गती कोणतीच नाही, रामायणाशिवाय मला अन्य कोणतीच गती नाही, यातून मला सर्व काही साध्य होईल, अशी धारणा ठेवून जे त्याचा पाठ करतात, पठन्ति नित्यम अनन्य चेतसः आणि शृण्वन्ति च आध्यात्मिक संज्ञितं शुभम, ज्यामध्ये श्रेष्ठ असा अध्यात्म सांगितलेला आहे. श्रेष्ठ असा अध्यात्म याचा अर्थ काय? ज्याच्यामध्ये माझ्या आत्मस्वरूपाबद्दल वर्णन केलेलं आहे. हे कसं आहे, माझं मूळ स्वरूप काय आहे, जसा मी दिसतो तसा मी आहे का, जे परिवर्तनशील आहे, जे विनाशशील आहे, ते सर्व माझ्यामध्ये मी म्हणून भासतय, ते सत्य आहे का,
का त्याच्यापेक्षा विलक्षण असं काहीतरी दिव्य तत्व, तो म्हणजे मी आहे. मी पराधीन आहे का, की मी स्वतंत्र सर्वतंत्र असा आहे? माझ्यामध्ये बंधन आहे का मला मुक्ती आहे? असं संपूर्ण ज्ञान ज्या ग्रंथामध्ये आणि ज्या विद्येमध्ये प्रकट होतं त्याला अध्यात्म असं म्हणतात. आधी आत्म म्हणजे अध्यात्म. असं हे अध्यात्म सांगणारं रामायण जे अखंड श्रवण करतात की जे शुभ आहे. शुभ आहे याचा अर्थ काय? ज्याच्यामुळं जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे आणि जे माणसाला शोभून दिसणार आहे, त्या ज्ञानामुळं त्या आचरणामुळं माणसाच्या चरित्राला शोभा येणार आहे, असं जे आहे असं ते रामायण. रामायणम सर्व पुराण संमतम निर्धूत पापा हरिम एव यान्ति ते. असे त्या सर्व पुराण संमत अशा रामायणाचा पाठ करणारे, त्याच्यातील अध्यात्माचं अखंड श्रवण करणारे, असे लोक पाप नष्ट झालेले होतात. निर्धूत पापा, त्यांचं सगळं पाप भगवंत धुवून टाकतो, त्यांच्या हृदयातील दौर्बल्य नष्ट करतो, त्यांच्यातील सगळे दोष घालवून टाकतो. आणि असे निर्धूत पापा हरिम एव यान्ति ते श्री हरीलाच प्राप्त होतात. असे जे निर्धूत पाप झालेले आहेत हे सर्वच्या सर्व त्या श्री हरी भगवंतालाच प्राप्त होतात. म्हणजे त्यांना श्री हरींच्या विग्रहामध्ये प्रवेश मिळतो, त्यांना सारूप्य मुक्तीची प्राप्ती होते. अशा प्रकारे हे रामायण त्याचं नित्य श्रवण करावं. पण नियम काय सांगितला? नित्यम अनन्य चेतसहा. नित्यत्व हवं, अनन्यत्व हवं, आणि चेतसा म्हणजे लक्ष हवं. नित्य अनन्य भावाने लक्षपूर्वक रामायणाचं पठण करणे. रामायणाचं पठण करणे याचा अर्थ रामायणाचंच प्रत्यक्ष पठण करणे असाही अर्थ होईल, किंवा रामरायांच्या तत्वाचं श्रवण पठण करणं, ते जाणून घेणं, त्यांच्या लीला समजून घेणं, त्यांचं सगुण निर्गुण रूप काय आहे हे जाणून घेणं, हे सर्वच्या सर्व यामध्ये येतं. आणि ह्या पद्धतीने जर आपण जीवन जगलो तर नक्कीच श्री हरींची प्राप्ती आपल्याला झाल्याखेरीज राहत नाही, असा एक विश्वास भगवान वेदव्यास या श्री राम हृदयाच्या माध्यमातून देत आहेत. हे रामायण कोणतं आहे? याचं नाव आहे अध्यात्म रामायण. अध्यात्म रामायणमेव नित्यम पठेद्यदिच्छेद भवबंध मुक्तिम गवां सहस्रायुत कोटिदानात् फलं लभेत्यः शृणुयात् स नित्यम. हे अध्यात्म रामायण आणि त्याच्यातील विशेष म्हणजे हा श्री राम हृदयाचा भाग. याच्या प्रभावानं काय होतं? हे नित्य अध्यात्म रामायण जर वाचलं आणि जर मनामध्ये या भवापासून मुक्त होण्याची इच्छा असेल, म्हणजे मोक्षाची इच्छा असेल, म्हणजेच मुमुक्षुत्व जर असेल, यदि इच्छेत भवबंध मुक्ती, या रामायणाचा पाठ करताना या भवाची, भव याचा अर्थ उत्पन्न झालेलं, जे उत्पन्न होतं तेच नष्ट होतं, आणि नष्ट झालेलं पुन्हा उत्पन्न होतं. आणि आपल्याला या संसाराची प्राप्ती झालेली आहे याचं कारण आम्ही त्याला चिकटलो आहोत. भावनेनं, आसक्तीनं या संसाराला आपण चिकटलेले आहोत. आणि म्हणून ज्याला याच्यातून मुक्त व्हायचं आहे, त्या मुक्तीची ज्याला इच्छा आहे, म्हणजेच मुमुक्षुत्व ज्याला प्राप्त झालंय. मुमुक्षुत्व प्राप्त होणं ही सामान्य गोष्ट नाही. जीवनामध्ये मुमुक्षुत्वाची प्राप्ती करणं
फार मोठ्या अधिकाराचा विषय. त्यासाठी विवेक जागा व्हायला हवा, त्यासाठी तीव्र वैराग्य उत्पन्न व्हायला हवं. या संसाराची नश्वरता चित्तावर ठसायला हवी. मनामध्ये श्रद्धा उत्पन्न व्हायला हवी. मन शांत करण्याची क्षमता यायला हवी. इंद्रियांना नियंत्रित ठेवण्याची म्हणजे दमन करण्याची शक्ती यायला हवी. द्वंद्वांबद्दल तितिक्षा भाव, सहनशीलता प्राप्त व्हायला हवी. मनाला एकाग्र करण्याची क्षमता उत्पन्न व्हायला हवी आणि मनाला बहिर्मुख न करता अंतर्मुख करून घेण्याची क्षमता, उपरम असं त्याला म्हणतात. या सर्व गोष्टी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं या भवबंधापासून मुक्त होण्याची खरी इच्छा निर्माण होते. आम्हाला काही क्षणांपुरतं कधी कधी भगवंताबद्दल प्रेम वाटतं, काही क्षणांपुरतं कधी कधी मनामध्ये येऊन जातं की काय या संसारामध्ये ठेवलेलं आहे, आपण भगवत भक्ती करूया. पण ते क्षणापुरतच असतं, ते काही प्रदीर्घ काळ नसतं. तो विचार काही क्षणांपुरता येतो आणि पुन्हा आम्ही प्रपंचामध्ये लिप्त होतो. पण सर्व संत एकमुखानं सांगतात की भगवत प्राप्ती केल्याखेरीज या नरदेहाला न्याय आपण देत नाही. आणि तो न्याय जर दिला नाही तर पुन्हा मृत्यूनंतर भगवंत असा विचार करतो, अरे मागच्या वेळेला याला नरदेह दिला पण याचा यांनी सदुपयोग नाही केला, आता पुढचा जन्म याला अन्य योनीमध्ये द्यायला हवा. आणि अन्य योनींमध्ये मोक्ष प्राप्तीची कोणतीही सोय नाही. मग असं मुमुक्षुत्व कशामुळे येईल? ज्याला विवेकाची गरज आहे, ज्याला वैराग्याची गरज आहे, ज्याला शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा समाधान या 6 गुणांची अपेक्षा आहे. या सर्व गोष्टी आम्हाला साध्य कशा होतील तर त्याच्यासाठी सांगितलं, अध्यात्म रामायणम एव नित्यम पठेत यदिच्छेद भवबंध मुक्ती. या अध्यात्म रामायणाचं पठण जर नित्यत्वानं केलं, या अध्यात्म रामायणाच्या श्रवणामध्ये तुम्ही नित्य राहिलात तर तुम्हाला भवबंध मुक्ती करून घेण्याची तीव्र इच्छा हृदयामध्ये जागृत होईल. कारण मुख्य गोष्ट आहे ती विवेक जागृतीचीच आहे. एकदा का तो विवेक जागा झाला की त्या विवेकाच्या योगानच आमच्यामध्ये हळूहळू वैराग्य सुद्धा जागृत होतं. त्या वैराग्याच्या जागृतीच्या बरोबरच आम्ही मनाला शांत करण्याचा अभ्यास सुरू करतो. इंद्रियांना बाहेर धावण्याची त्यांची हाव कमी करण्याचा, त्यांना रोधण्याचा आम्ही प्रयत्न सुरू करतो. अनेक द्वंद्व जीवनामध्ये असतात, शीतोष्णाधिक द्वंद्व असतं, सुखदुःखाधिक द्वंद्व असतं. अशा अनेक द्वंद्वांना सहन करण्याची क्षमता आपण धारण करायला शिकतो. इंद्रिय बाष्कळ आहेत, ती बहिर्मुख आहेत, त्यांना अंतर्मुख करण्याचा अभ्यास आपण उपरमाच्या माध्यमातून सुरू करतो. शास्त्र म्हणजे वेदाधिक जी शास्त्र आहेत, जसं आता आपण राम हृदय पाहत आहोत, अध्यात्म रामायण पाहत आहोत, हे शास्त्र आहे. अशा शास्त्रांबद्दल आणि सद्गुरूंच्या वचनाबद्दल ती त्रिकाला बाधित सत्यच आहेत अशी तीव्र भावना, असा तीव्र विश्वास आमच्या हृदयामध्ये जागा होतो, म्हणजे श्रद्धा जागी होते. त्यानंच भगवत प्राप्ती होते आणि मनाला त्यामुळं आतमध्ये त्या प्रभूंच्या चरणकमलांशी एकाग्र करण्याचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. त्यालाच समाधान असं म्हटलंय. अशा प्रकारे इतक्या सर्व गोष्टी या एका विवेकाच्या जागृतीतून प्राप्त होतात. आणि असा विवेक जागा करण्यासाठीच आपल्याला अध्यात्म रामायणासारखे वेदांत परग्रंथ, ज्ञानमूलक ग्रंथ याचं पठण, याचं श्रवण, याचं मनन आणि त्याचं निधिध्यासन
आणि त्याच्यात सांगितलेल्या उपायांचं जीवनामध्ये, त्या उपायांचा प्रत्यक्षामध्ये जीवनामध्ये उतरवणं, अशा प्रकारे आपण याचा अभ्यास करू शकतो. आणि मग काय होतं, निर्धूत पापा हरिम एव यान्ति ते, असे जे लोक आहेत ते पापापासून मुक्त होतात आणि ते श्रीहरी म्हणजे भगवंतालाच प्राप्त होतात. गवाम सहस्रायुत कोटी दानात फलम लभेत यः शृणुयात् स नित्यम. गोदानाला खूप महत्व आपल्या शास्त्रात सांगितलंय. कारण गायीचं दान तुम्ही करता याचा अर्थ पृथ्वीचं दान केल्याचं पुण्य. कारण गाय, देशी गाय ही पृथ्वीची अधिष्ठात्री देवता आहे, किंवा पृथ्वीचं अधिदैविक रूप हे गाय म्हणून सांगितलंय. ही जी पृथ्वी आहे किंवा भूमी आहे, प्रत्येकाकडे काहीतरी भूमी असते त्याच्या मालकीची, बरोबर. पण त्याची देवता कोण सांगितलीये, त्याची अधिष्ठात्री किंवा अधिदैविक स्वरूपामध्ये देशी गाय हीच तिची देवता आहे. आणि अशा सहस्र अयुत, अयुत ही संख्या फार मोठी आहे, अशा सहस्र अयुताच्या सहस्रपट अनेक कोटी गायी सुद्धा जर तुम्ही दान केल्या, तर त्या दान केलेल्या गायींमुळे जे पुण्य मिळेल, त्याचं जे फळ मिळेल, ते फळ नित्य अध्यात्म रामायणाच्या श्रवणातून प्राप्त होईल. इतकं महत्व या अध्यात्म रामायणाचं आहे. त्यामुळं अशा दिव्य ग्रंथाचं श्रवण, आणि केवळ श्रवण नाही, नित्य श्रवण, त्या नित्य श्रवणातून चालू झालेलं मनन, की ज्या मननामध्ये भगवंताच्या दिव्य लीलांचं आम्ही चिंतन करत राहतो, ते सद्गुण आमच्यामध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न करत राहतो, त्याचं स्मरण करण्याचा प्रयत्न करत राहतो. त्या माध्यमातून त्याचं दिव्य नाम, त्या दिव्य नामाचा ध्यास आम्ही घेतो. असं जे भगवंताचं रामायणाच्या माध्यमातून जे स्वरूप आम्हाला कळतं, त्या स्वरूपाचंच आम्ही सतत निधिध्यासन करत राहतो. आणि ह्या माध्यमातून मुमुक्षुत्व विवेक जागृतीमुळे प्राप्त होतं. आणि एकदा काय प्राप्त झालं, मुमुक्षुत्व म्हणजे भगवंताच्या भेटीची तीव्र आवड, तीव्र ओढ, आणि त्यासाठी वाटेल तो त्याग करायची भूमिका. तुम्ही कशासाठी काय सोडता याच्यावर सगळं अवलंबून आहे. जसं आता आपण इथं काही मोजके लोक या माध्यमातून हे श्रवण करण्याचा प्रयत्न करत आहोत, याच्याऐवजी तुम्ही अन्यही काही करू शकला असता. अन्य कोणताही उद्योग, विशेष करून मोबाईल आहे, टीव्ही आहे, किंवा पार्टीला कुठेतरी बाहेर जाणं आहे, किंवा फिरायला फेरफटका मारण्यासाठी जाणं आहे, याच्यातील काहीही तुम्ही करू शकला असता. पण हे न करता तुम्ही श्रवणासाठी बसलेले आहात. याचं कारण का, कुठेतरी मनामध्ये काय बरं हे श्रीराम हृदय आहे, एवढं त्याचं महत्व काय आहे ते जाणून घेण्याची जिज्ञासा मनामध्ये कुठेतरी आहे. पण जिज्ञासा पुरेशी नसते. जिज्ञासेपेक्षा पुढं त्याच्यातून विवेक जागा होणं गरजेचं आहे. आणि तो जागा झालेला विवेक वैराग्य निर्माण करतो. तोच विवेक तुमच्यामध्ये सर्व सद्गुण प्रकट करवतो. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, त्या भगवंताची प्राप्ती केल्याखेरीज आपल्या मनुष्य देहाचं सार्थक होणार नाही. आपलं जीवन कधीच सफल मानलं जाणार नाही. आपल्याला
जो आनंदाचा ध्यास आहे, ज्या सुखाची तळमळ आम्हाला लागलेली आहे, ती गोष्ट आम्हाला कधीच प्राप्त होणार नाही जोपर्यंत आम्ही भगवंताला आपल्या जीवनामध्ये आणणार नाही. हा पक्का दृढ विश्वास जागा होतो. आणि म्हणून या प्रकारच्या चिंतनाचं, ह्या प्रकारच्या श्रवणाचं अत्यंत महत्वाचं मोल आपल्याला प्राप्त होत. म्हणून इथं भगवान वेदव्यास काय म्हणतायत, गवाम सहस्रायुत कोटी दानात फलम लभेत्य शृणुयात स नित्यम. नित्यम शब्द विसरून चालणार नाही. जो नित्य या अध्यात्म रामायणाचं श्रवण करतो त्याला कोणतं फळ मिळतं तर हजारो अयुत इतक्या म्हणजे कोटीच्या कोटी गायींचं दान केल्याचं जे फळ आहे ना तेच त्याला मिळतं, असा भावार्थ याच्यामध्ये सांगितलाय. म्हणून नित्य केलेल्या अध्यात्म श्रवणाचं महत्व अपार आहे. सज्जनगडावर जी उपासना केली जाते संध्याकाळची, त्याच्यामध्ये एक पद येतं. त्या पदामध्ये म्हटलेलं आहे उद्धव सुतांनी, अखंडित अध्यात्म करणी पडावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. हे सद्गुरुदेव, माझ्या कानावर अखंड अध्यात्मच पडावं, अन्य काही मला ऐकूच येऊ नये. आणि वेदांमधली पण ती सुप्रसिद्ध असणारी प्रार्थना आपल्याला माहिती आहे ना, कोणती? भद्रम करणे विश्रुणे देवाः. हे देवानो, माझ्या कानावर पवित्र असा अध्यात्मच पडो, मला अन्य काही ऐकण्याची इच्छा नाही. तेव्हा या महान अशा अध्यात्म रामायणाचं नित्य श्रवण केल्याचं फळ फार मोठं आहे असं सांगितलं. आणि आता मुख्य कथा भागाकडं राम हृदयामध्ये 5व्या श्लोकामध्ये आपण वळत आहोत. पहिल्या 4 श्लोकांमध्ये सगुण निर्गुण परमात्म्याचं किंवा सोपाधिक निरुपाधिक ब्रह्मस्वरूपाचं महात्म्य काय आहे, रामायणाचं महात्म्य काय आहे, हे आपल्याला सांगण्यात आलं. आणि आता 5व्या श्लोकामध्ये वेदव्यास भगवान म्हणतात, पुरा अग्री संभूता श्री रामार्णव संगता अध्यात्म राम गंगेयम पुनाति भुवनत्रयम. हे अध्यात्म रामायण कुणी सांगितलं? इथं पुरारी शब्दाचा अर्थ त्रिपुरारी असा घ्यायचा. मला माहिती नाही तुम्हा सगळ्यांना ते श्लोक दिसतायत की नाही, पाहायला मिळतायत की नाही. मला स्क्रीनवर दिसत नाहीये ते श्लोक, पण तुम्ही कुठं डाउनलोड करून ठेवले असतील किंवा पुस्तक समोर असेल तर तुम्हाला ते श्लोक पाहायला मिळतील. पुरारी गिरी संभूता श्री रामार्णव संगता अध्यात्म राम गंगेयम पुनाति भुवनत्रयम. काय आमच्याकडे उपमा अलंकाराचा प्रयोग केला जातो, इतकं सुंदर. बघा, पुरारी याचा अर्थ त्रिपुरारी. जो त्रिपुर असणारा 3 आकाशामध्ये उडणारी पुर ज्याची होती, आणि एका बाणाने एका वेळेला ती 3ही पुर जर नष्ट झाली तर आणि तरच तो राक्षस मारला जाईल असा वर ज्याला प्राप्त होता, त्याचा एका बाणानं भगवान शिवांनी, पिनाकी भगवान शिव यांनी आपल्या बाणानं विध्वंस करून टाकला 3ही पुरांचा, आणि त्या योगे त्या राक्षसाचाही विध्वंस केला. म्हणून त्याचे अरी म्हणजे त्याचे शत्रू असणारे शिव ते ज्या गिरीवर राहत असत म्हणजे कैलास म्हणजेच हिमालय, तिथं उत्पन्न झालेली अध्यात्म राम रूपी गंगा किंवा अध्यात्म रामायण रूपी गंगा. इथं अध्यात्म राम गंगेयम म्हटलं, त्याचा अर्थ अध्यात्म रामायण गंगेयम असं घ्यायचं. तर अध्यात्म रामायण रूपी ही गंगा
की जी पुढं समुद्राला जाऊन मिळते. गंगा नदी समुद्राला जाऊन मिळते. पण अध्यात्म राम किंवा अध्यात्म रामायण रूपी गंगा जी आहे, की जी कैलास पर्वतावरून निघालीये, ती कुठल्या समुद्राला जाऊन मिळते? फार सुंदर उपमा दिली आहे. श्री रामार्णव संगता, श्री राम रूपी समुद्राला ती जाऊन मिळते. म्हणजे अध्यात्म रामायण रूपी गंगा भगवान श्री रामचंद्र रूपी समुद्राला जाऊन मिळते, की जो समुद्र अजिबात खारा नाहीये, तो समुद्र अत्यंत मधुर असा आहे. असे श्री रामरूपी श्री राम नावाच्या त्या महासमुद्राला ही अध्यात्म रामायण रूपी गंगा मिळते. आणि ही गंगा काय करते? पुनाति भुवनत्रयम्, ही महान गंगा तीनही भुवनांना पवित्र बनवते. बघा, गंगा नदी 3 भुवनांमधून फिरते असं सांगितलंय. पृथ्वीवर आहे ती भगीरथाच्या प्रयत्नातून झाली म्हणून भागीरथी. पितृलोकामध्ये तिलाच वैतरणी असं म्हटलं. आणि जीवलोकामध्ये किंवा स्वर्गामध्ये तिलाच मंदाकिनी म्हटलं. अशी विविध नावं धारण करणारी आणि पृथ्वीलोकावर पुन्हा 3 उगमातून ती येते. त्रिपथगा असं तिला म्हटलं. असं भव्य दिव्य त्या गंगा नदीचं रूप आहे आणि ती जगाला पावन करणारी आहे. भगवद्गीता किंचिदधीता गंगा जललव कणिका पिता. श्रीमद आदिशंकराचार्य म्हणतात, भज गोविंदम या पदामध्ये थोडी तरी भगवद्गीता अध्ययन केली पाहिजे, किंवा गंगेचं थोडं तरी जल लव कणिका, गंगा जल लव कणिका पिता, थोडं तरी एखाद दुसरा थेंब तरी गंगा जलाचा पाण्यात पोटामध्ये जायला हवा, म्हणजे तुम्ही पवित्र होता. इतकं त्या नदीचं महात्म्य सांगितलं जातं. अशी ही नदी ती राम नावाच्या महान अशा समुद्राला प्राप्त होते आणि ती 3ही भुवनांना पवित्र करते. याचं कारण असं आहे की 3ही भुवनांमध्ये रामायण सांगितलं जातं. कैलासावरती स्वतः भगवान शिव हे वक्ताय. त्याच्या पलीकडे सुद्धा मेरू आदी पर्वत आहेत. त्या ठिकाणी काक भृशुंडी हे वक्ता सांगितले. नारद हे देवलोकाधिकांमध्ये रामायण सांगतात. एकनाथ महाराजांसारखे, तुलसीदास महाराजांसारखे, समर्थांसारखे संत या पृथ्वी तलावरती रामायण सांगतात, जगाचा उद्धार व्हावा म्हणून. प्रत्येक लोकांमध्ये रामायण गायलं जातं. आणि आपले मारुतीराय आहेत, जे गंधमादन पर्वतावर निवास करतात आता सुद्धा, त्यांच्यासाठी देव, गंधर्व, अप्सरा इत्यादिक लोक नित्य रामायण गातात आणि हनुमानजी त्याचं श्रवण करतात. असे दिव्य रामायण आहे. ते पुनाति भुवनत्रयम्, ते त्रैलोक्याला पावन करतं. अशा रामायणाचं श्रवण करण्याचं परमभाग्य आपल्याला या आपल्या साधकांच्या सत्संकल्पामुळं होतंय. आम्हाला श्री रामहृदय ऐकायचंय. त्यांचं नाव सांगितलं तर त्यांना तेवढं प्रशस्त वाटणार नाही सगळ्यांच्या समोर. त्यांच्या या शुभ संकल्पामुळं आपण या श्री रामहृदयाचं श्रवण करण्यासाठी एकत्रित कालपासून जमत आहात. हे अध्यात्म रामायण जे चालू झालं ते कसं झालं ते ऐका म्हणून वेदव्यास भगवान सांगतात. कैलासाग्रे कदाचित
रविशत विमले मंदिरे रत्नपीठे संविष्टम ध्याननिष्ठम त्रिनयनम अभयम सेवितम सिद्ध संघैः देवी वामांक संस्था गिरिवरतनया पार्वती भक्ति नम्रा प्राहेदम देवमीशम सकलमलहरम वाक्यमानंद कंदम. ही रामायण रूपी गंगा कैलास पर्वतावरून वाहते. पण ती कशी वाहते, त्याला कारण काय झालं, तसं आपण श्रवण करण्यासाठी एका साधकाच्या सद हेतूच कारण झालं आणि आपण श्रवण करायला प्रारंभ केला. तसं इथं काय कारण झालं, आणि ती रामायण रूपी गंगा कैलासावरून व्हायला लागली आणि ती पोहोचली राम नावाच्याच महासमुद्रामध्ये. असं काय कारण झालं. कदाचित एकदा कैलासाग्रे रविशत विमले मंदिरे रत्नपीठे, शेकडो सूर्य त्याचा जो प्रकाश वाटावा असा प्रकाश असणार मंदिर किंवा घर भव्य अद्भुत असं कैलास शिखरावरती आणि त्या शिखरावर असणाऱ्या त्या अत्यंत देदीप्यमान असणाऱ्या त्या मंदिरामध्ये म्हणा किंवा त्या घरामध्ये रत्नजडित असणाऱ्या पीठावरती म्हणजे सिंहासनावरती त्रिनयनम अभयम, अत्यंत अभय असणाऱ्या म्हणजे निर्भय स्थितीमध्ये असणाऱ्या ध्याननिष्ठ झालेल्या अशा 3 डोळे असणाऱ्या भगवान शंकरांना बसलेलं पाहिलं, की जे अनेक सिद्धांनी वेढले गेलेले भगवान शिवांचं दिव्य अद्भुत असं वर्णन इथं आपल्याला पाहायला मिळतं. कसे आहेत ते, त्या रत्नजडित असणाऱ्या दिव्य अशा पीठावरती ते बसलेले आहेत आणि ते बसलेले असताना अर्धोन्मीलित दृष्टी त्यांची आहे, ध्यानदृष्टी आहे. त्यांच्या मुखावरती त्यांच्या संपूर्ण चर्येवरती निर्भयता प्रकट झालेली आहे. अशा स्थितीमध्ये ते शिव आहे आणि आजूबाजूला अनेक सिद्ध संघ त्यांची सेवा करण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी तिथे उपस्थित आहेत. ते मनातल्या मनात शिवाची स्तुती करत आहेत आणि त्या ठिकाणी देवी वामांक संस्था गिरीवर तनया पार्वती भक्ती नम्रा प्राह इदम देवम ईशम सकल मलहरम वाक्यम आनंद कंदम. भक्तीनं अत्यंत विनम्र झालेली अशी गिरीवर म्हणजे श्रेष्ठ पर्वत असणाऱ्या हिमालयाची तनया मुलगी, जी त्यांच्या डाव्या मांडीच्या जवळ बसलेली आहे, देवी वामांक संस्था किंवा अंकावरच बसलेली आहे, डाव्या मांडीवरच जी बसलेली आहे अशी गिरीवर तनया म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती, जी भक्तीनं अत्यंत विनम्र झालेली आहे. ती सगळ्या देवांचा जो ईश आहे, देवम ईशम, सर्व देवांचा जो ईश आहे म्हणजे देव देवेश्वर ज्याला आपण म्हणतो, सर्व देवांमध्ये जो श्रेष्ठ आहे, सर्व देवांवर ज्याची सत्ता चालते अशा आणि सकल मलहरम सर्व प्रकारच्या दोषांचा नाश करणारा जो आहे. आमच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात, कायिक वाचिक मानसिक असे अनेक दोष आमच्यामध्ये आहेत, अनेक प्रकारची पाप आम्ही केलेली असतात. हे सर्व दोष जो केवळ त्याच्या दर्शनामुळे नष्ट करवतो अशा त्या सर्व देवांच्या प्रभूला जो आनंद कंद आहे, आनंदाचा साठा ज्याच्या हृदयामध्ये नित्य आहे, याच कारण का,
भगवान शिव हे राम नाम लुप्त आहेत. भगवान शिवांना राम नामाबद्दल विशेष अनुराग आहे, विशेष प्रेम आहे. असे शिव ते आनंद कंद आहेत. आणि राम नामाचं वैशिष्ट्य काय आहे? राम शब्दाचा अर्थच मुळामध्ये आनंद असा आहे. यो रमते इतरान रमयते स राम. जो स्वतः रमतो, आनंदित असतो आणि इतरांना सुद्धा आनंद देतो, तो श्रीराम, त्यालाच राम म्हणतात. आणि तेच नाम, त्या प्रभूचं नाम, त्याचा अर्थ जपस्तदर्थ भावनम, तोच जप करावा आणि त्याची अर्थाची भावना हृदयामध्ये करावी. अर्थयुक्त नाम घ्यावं. असं ज्याला उत्तम पद्धतीनं जमत, ते भगवान शिव हे काय आहे? अत्यंत ध्यानमग्न असणारे, आनंदाचा सर्वश्रेष्ठ साठा असणारे असे भगवान. त्यांना अगदी त्यांच्या निकट बसलेली, त्यांच्या जवळ बसलेली अशी प्रिय पत्नी पार्वती त्यांना असं म्हणाली, प्राह इदम, तिनं असं म्हटलं. पहा, जिज्ञासू व्यक्तीनं कसा प्रश्न विचारावा, कोणत्या भूमिकेतून विचारावा, हे सांगताना भगवान वेदव्यास पुन्हा एक सुंदर विशेषण वापरतायत. आणि ते विशेषण काय आहे? भक्ती नम्रा. माता पार्वती कशा आहेत? भक्तीनं विनम्र झालेल्या आहेत. म्हणून समोरचा प्रश्न विचारणारा, त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जात नाही. साधू संतांकडे जर तुम्ही पाहाल तर प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचं ते उत्तर देतीलच असं नाही. याच्यातलं एक मुख्य कारण हे असतं की तो नम्रतेनं विचारत नसतो. खरंच हृदयात असणाऱ्या तीव्र जिज्ञासेतून तो ते विचारत नसतो. एकतर विचारायचं म्हणून विचारत असतो, काहीतरी विचारायचं म्हणून विचारत असतो, अन्यथा परीक्षा घ्यायची म्हणून विचारत असतो. कारण समोरचा जे सांगेल ते मला पटणार आहे, तो श्रेष्ठ आहे, तो महान आहे, तो ज्ञानी आहे, या विनम्र भूमिकेतून. आणि त्यातही शब्द काय वापरलाय? भक्ती नम्रा. भक्तीनं विनम्र झाले. भक्ती कुणाबद्दल हा विषय उद्या कळेल, तो आजचा विषय नाहीये. त्याचं चिंतन आपण उद्या करणार आहोत. पण भक्तीनं विनम्र असणारी म्हणजे जिच्या हृदयामध्ये शुद्धातिशुद्ध प्रेम आहे. आणि ते प्रेम तुम्हाला आपोआप काय बनवतं? विनम्र बनवतं. कारण नारद महर्षींनी भक्ती या शब्दाचा फार अद्भुत अर्थ सांगितलाय. सात्वस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. भक्ती कशी आहे? भक्ती ही स्वतः स्वभावतः आत्यंतिक प्रेम स्वरूप आहे आणि त्यामुळेच अमृत स्वरूपाचे. कारण प्रेम रसाचा प्रभावच अमृतत्व देणार आहे. अमृतत्वाच्या प्रभावानं माणसं अमर बनतात, बरोबर आहे. सत्य प्रेम जे आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही विषय अध्यास नाही, ज्याच्यामध्ये कुठली वासना नाहीये, असं जे दिव्य प्रेम आहे, या दिव्य प्रेमातून तुम्ही भगवद रूपच होऊन जाता. कारण शास्त्र सांगतं, वेद सांगतात, रसो वै सहा, तो परमात्मा रसरूप आहे, म्हणजे प्रेम रसरूप आहे. भक्तिशास्त्राचे सर्व आचार्य रसो वै सहा याचा अर्थ परमात्मा हा रसरूप म्हणजे प्रेम रसयुक्त आहे, म्हणजेच भक्ती प्रदान करणारा आहे. अशा प्रकारे वेदांची व्याख्या करतात. म्हणून इथं पार्वती माता ही भक्ती नम्र आहे, याचा अर्थ भक्तीच्या प्रभावानं नम्र झालेली आहे. प्रश्न निर्माण होतो की नम्रतेमुळे भक्ती निर्माण होईल की भक्तीमुळे नम्रता निर्माण होईल? प्रश्न मोठा मार्मिक आहे. याचा विचार खर तर अगदी
मनापासून करायला हवा हा प्रश्न मी तुमच्यावर खरं तर सोडायला हवा, की भक्तीमुळे नम्रता येते की नम्रतेमुळे भक्ती येते. पण प्रत्येकाचा अभिप्राय जाणून घेणं हे कठीण आहे, म्हणून त्याचा उहापोह आत्ताच करावा असं ठरवून त्याचा थोडा विचार करूया. भक्तीनं नम्र होतो की नम्रतेमुळे भक्ती प्राप्त होते? ज्या वेळेला एखाद्याच्या बाबतीतील महात्म्य आपल्याला कळतं, त्याचं मोठेपण कळतं, त्याबरोबर त्याच्याबद्दल हृदयामध्ये एक विनम्रता जागृत होते. आणि ती विनम्रता तुम्हाला त्याच्या पुढं शरणागत भाव ग्रहण करायला योग्य बनवते. त्या शरणागत भावाच्या प्रभावामुळं तुम्हाला तो महात्मा आपलं दिव्य प्रेम प्रदान करतो. आणि ते दिव्य प्रेम प्रदान करतो म्हणजेच तुम्हाला भक्ती करण्याला पात्र बनवतो. आणि ते प्रेम तुम्हाला प्राप्त झालं म्हणजेच ती भक्ती प्राप्त झाली की खऱ्या अर्थानं पूर्ण अंशांनी तुमचा अहंकार नष्ट होतो आणि त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थानं नम्र ठरता. त्यामुळं सुरुवातीला नम्रता, त्यानंतर भक्ती आणि भक्तीतून प्राप्त झालेल्या पूर्ण निरहंकार अवस्था, त्या दृष्टीनं तुम्हाला इथं भक्ती नम्र हा अर्थ बघावा लागेल. कारण जो नम्र असतो त्याच्यात सूक्ष्म रूपामध्ये तरी अहंकार असतोच. पण इथं भक्ती नम्र शब्दाचा अर्थ काय आहे? आपल्या प्रिय असणाऱ्या पतीच्या बाबतीमध्ये आत्यंतिक जिच्या हृदयामध्ये महात्म्य बुद्धी आहे, जिच्या हृदयामध्ये आपल्या प्रिय पतीच्या बाबतीमध्ये गुरुभाव आहे, भगवत भाव आहे, आश्रय भाव आहे, अशी नम्र भावना असणारी. कारण आपल्या सगळ्यांना माहितीये पार्वती मातेनं किती अद्भुत तप केलं. अपर्णा तिचं नाव झालं, म्हणजे पानं खायचीही सोडून दिली. भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी तिनं पानं खायची सुद्धा सोडून दिली. इथपर्यंत तप जिनं केलं. तिला शिवांबद्दल किती महात्म्य बुद्धी असणार हे समजायला अवघड नाहीये. अशी महात्म्य बुद्धी असणारी ही अत्यंत नम्र झालेली, म्हणून शिवांनी तिचा स्वीकार केला आणि तिला आपलं दिव्य प्रेम प्रदान केलं. आणि ते दिव्य प्रेम तिला प्राप्त झाल्यामुळं पूर्ण रूपामध्ये तिचा अहंकार नष्ट झाला. त्या प्रेमाच्या सागरामध्ये तो विरघळून गेला आणि त्यामुळं निरहंकार अवस्थेला जेव्हा ती प्राप्त झाली त्यामुळं ती भक्ती नम्रा ठरली. म्हणजे आधी विनम्रता, त्यानंतर भक्तीची प्राप्ती, शुद्ध भक्तीची प्राप्ती आणि त्यानंतर पुन्हा भक्ती नम्रा शब्दातून निरहंकारता किंवा अहंकार शून्यता हा अर्थ ग्रहण करायला हवा. अशी तिच्यातून अहंकार गेलेली आहे अशी ही श्रेष्ठ पार्वती श्री शिवांशी संवाद साधते आणि त्या दिव्य संवादातूनच पुढं रामायण रूपी महागंगा कैलास पर्वतावरून प्रवाहित होऊन ती भगवान श्री रामचंद्र रूपी सागरामध्ये विलीन होते. म्हणून गमूपंथ अनंत या राघवाचा, हा जो राघवाचा पंथ आहे तोच मुळामध्ये हा रामायण गंगारूपी पंथ आहे. आणि या रामायण गंगारूपी पंथामध्ये आपण डुंबलो, इथं बुडल्यानंतर ही भीती नाही आणि तरंगल्यानंतर ही भीती नाही. कारण ही प्रेमाची गंगा आहे.
रामरसाची गंगा आहे आणि अंततोगत्वा बुडालात तरी त्या रामरूपी समुद्रातच तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तरंगत जाऊन सुद्धा तुम्ही रामरूपी समुद्रातच जाऊन पोहोचणार आहात. अशी ही भव्य दिव्य गंगा, तिचं प्रकटीकरण कसं होतं हे जिज्ञासेतून विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या माध्यमातून जगावर अनुग्रह करण्यासाठी भगवान शिव प्रकट करतात. तो सर्व भाग आपण उद्या पाहूया. पण एक गोष्ट मात्र महत्वाची, आणि ती गोष्ट म्हणजे जिज्ञासेनं विचारलेला प्रश्न हा ज्ञानाला प्रकट करण्यासाठी प्रवृत्त करतो. श्रद्धावान व्यक्तीनं विचारलेला प्रश्न किंवा व्यक्त केलेली जिज्ञासा प्रेमयुक्तपणे विचारलेला प्रश्न ह्याच्यातूनच अनेक दिव्य ज्ञानाचं प्रकटीकरण इतिहास आणि पुराण ग्रंथांमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ज्ञानी माणसाला, जसं इथं भगवान शिव आहेत, अशा महात्म्यांना त्यांचं ज्ञान अभिव्यक्त करण्यासाठी त्यांना शरण विनम्रपणे आत्यंतिक जिज्ञासेनं उत्तम असा जर प्रश्न विचारला तर त्यांच्या त्या दिव्य ज्ञानाचा सगळ्यांनाच लाभ होतो. हे या अध्यात्म रामायणाच्या या गंगा अवतरणाच्या संदर्भामध्ये आपण उद्यापासून पाहणार आहोत. आपण आज इथंच निरूपणाला विराम देत आहोत. काही प्रश्न असतील तर त्याचं चिंतन करूया, म्हणजे 11:15 पर्यंत आपल्याला ठरवलेल्या वेळेप्रमाणे थांबता येईल.